वेलकम डिअर स्टुडंट्स टू द चॅनल कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या कमांड्स यूज करून हा ऑब्जेक्ट जो आहे तो प्लॉट करणार आहे. त्यामध्ये बेसिक ज्या काही कमांड्स आपण एक्झिक्यूट करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं एक्सटेंड, रोटेट व ट्रिम या 3 बेसिक कमांड्स आपण यूज करणार आहोत. स्ट्रक्चर जर बघितलं तर तुम्हाला अंदाज येईल. एक 16 रेडियसचं सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये 13 चा आर्क आहे. येस. आणि अँग्युलर लाईन आहे 17 डिग्री वरती टिल्ट झालेली आणि दोन लाईन्स मधलं डिस्टन्स जे आहे ते 17 आहे. ओके, वी विल स्टार्ट टू ड्रॉ दिस ऑब्जेक्ट. यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला मी 16 रेडियसचं सर्कल ड्रॉ करून घेतो. त्याचबरोबर सेम सेंटर पॉइंटला 13 रेडियस सर्कल ड्रॉ करून घेतलं. हे जे काही टिल्ट झालेलं स्ट्रक्चर आहे ते टेम्पररी मी दुसऱ्या पोझिशनला प्लॉट करून घेतो. याचा सिग्निफिकन्स, याचं महत्व तुम्हाला थोड्या वेळामध्ये दिसेल. येस. आता यामध्ये जर बघितलं तर लाईन कशीही कुठल्याही अँगलमध्ये येत चालले, सो मी ऑर्थो मोड हा ऑप्शन ऑन करून घेतो. कुठलंही लाईनचं स्पेसिफिक डायमेन्शन न देता मी एक जस्ट होरिझॉन्टल लाईन क्रिएट केली आणि दोन लाईन मधलं डिस्टन्स हे 17 असल्या कारणानं मी हीच लाईन 17 खाली ऑफसेट करून घेतो. ऑफसेट, specify the distance, select the object, select the side. आता मी हे दोन पॉइंट्स जॉईन करून घेतले. आता हे जे काही स्ट्रक्चर आहे ते मी ठराविक डिग्री अँगलला या ठिकाणी रोटेट करून घेतोय 17 डिग्री या डेटम सरफेस पासून. इथं जर बघितलं तर हा जो काही ऑब्जेक्ट आहे तो मी रोटेट करतोय बाय युजिंग रोटेट कमांड. I will select the rotate command. I will select the object. Press enter. Specify base point. Base point जो आहे तुम्ही याचा या लाईनचा मिड पॉइंट देतोय. इथं जर बघितलं तर लाईन जी आहे ती 90 डिग्री मध्ये रोटेट होत चालले. सो ऑर्थो मोड जो ऑप्शन आहे तो मी क्लोज करतोय, ऑफ करतोय. आता जर तुम्ही चेक केलं तर कोणत्याही अँगलला माझी लाईन रोटेट होताना दिसेल. अँगल जो आहे तो 17 डिग्री दिलेला आहे, सो आय विल स्पेसिफाय रोटेशन अँगल विच इज 17 डिग्री. आता हे जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला 17 डिग्री टिल्ट झालेलं त्या ठिकाणी दिसेल. आता हा जो काही शेप आहे तो मला आतमध्ये मूव्ह करायचा आहे. त्यासाठी मी मूव्ह कमांड वरती क्लिक केल्यानंतर आय विल सिलेक्ट दिस ऑब्जेक्ट. देन I will press enter. I will specify the base point like midpoint of this line as well as up to the center of the both circles, center of both circles. Okay. तर जर तुम्ही चेक केलं तर हे जे काही स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी मूव्ह झालेलं तुम्हाला दिसेल. आता यामध्ये हा जो काही कर्व्हिलिनियर शेप दिसतोय तो शेप इज नथिंग बट दिस 13 रेडियस सर्कल. आता हे जे काही सर्कल आहे ते मला या साईडला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचं आहे. तर त्यासाठी मी डायरेक्ट हे ड्रॅग करू शकत नाही किंवा डायरेक्ट मी मूव्ह करू शकत नाही. स्पेसिफिक पॉइंट टू पॉइंट जर मला मूव्ह करायचं असेल तर या सर्कल वरती मला दोन पॉइंट हे कुठंतरी स्पेसिफाय झाल्याशिवाय मी हे सर्कल जे आहे किंवा स्पेसिफिक आर्क जो आहे तो मी आतमध्ये मूव्ह करू शकत नाही. सो मी आता एक्सटेंड कमांड यूज करतोय आणि या ज्या काही दोन लाईन्स आहेत याचे एक्सटेन्शन जे आहे ते या सर्कल पर्यंत घेतो, जेणेकरून मला इथे एक पॉइंट त्याचबरोबर या बाजूला एक पॉइंट भेटेल आणि हा जो काही सर्कल आहे ते सर्कल मी आतमध्ये मूव्ह करून घेऊ शकतो. तर यासाठी तुम्हाला
एक्सटेंड कमांड सिलेक्ट करावी लागेल. हे 3 ऑब्जेक्ट्स जे आपल्याला एक्सटेंड ही कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी लागणार आहेत. ह्या 2 बेसिक लाईन्स, त्याचबरोबर ही बाउंड्री. देन प्रेस एंटर. देन सिलेक्ट द पोर्शन यू वॉन्ट टू एक्सटेंड. कुठला पोर्शन तुम्हाला एक्सटेंड करायचा आहे. मला ही लाईन एक्सटेंड करायची आहे, त्याचबरोबर ही लाईन एक्सटेंड करायची आहे. ओके, जर ही लाईन एक्सटेंड करायची असतील तर जस्ट त्या लाईन वरती गेल्यानंतर तुम्हाला ते पोर्शन एक्सटेंड झालेला दिसेल. ओके, जस्ट प्रेस एस्केप. आता हे जे काही सर्कल आहे ते मी आतमध्ये मूव्ह करून घेऊ शकतोय स्पेसिफिक पॉइंटला. ओके, मूव्ह कमांड मध्ये गेलो. I will select the circle, press enter, specify base point, okay, from this point to this point. Okay, अशा पद्धतीने मी हा जो काही शेप आहे तो त्या ठिकाणी मूव्ह करून घेतला. 13 mm चा जो काही आर्क आहे, रेडियसचा आर्क जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये मूव्ह झालेला दिसेल. ओके, आता नको असलेला जो काही पार्ट आहे तो आपण ट्रिम करून घेतोय. I will select boundary, press enter, select the unwanted part. Select unwanted part. आता जर मी याचे डायमेन्शन्स जर स्पेसिफाय करायचे असतील, मला जर याचे डायमेन्शन स्पेसिफाय करायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी डायमेन्शन्स टॅब मध्ये लिनियर डायमेन्शन्स, अँग्युलर डायमेन्शन्स, वेगवेगळ्या टाईपचे डायमेन्शन्स तुम्हाला या ठिकाणी प्लॉट करण्यासाठी दिलेले आहेत. तर हे जे काही डायमेन्शन्स आहेत 17 mm चेक करतो. This point to this point 17 mm. Radius of both circles या आर्कची रेडियस जर तुम्ही चेक केली तर 13 mm. त्यानंतर हा जो काही अँगल आहे 17 डिग्री, तुम्ही जर चेक केला अँग्युलर या ऑप्शन मध्ये जाऊन तर तुम्हाला 17 डिग्री दिसेल. ओके, तर यामध्ये बेसिकली प्रामुख्याने आपण 3 कमांड्स यूज केलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण रोटेट, मूव्ह, एक्सटेंड या बेसिक कमांड्स यूज केल्या. त्याचबरोबर अनवॉन्टेड पोर्शन डिलीट करण्यासाठी, ट्रिम करण्यासाठी आपण ट्रिम ही कमांड यूज केले. आणि हा जो काही 2D ड्रॉइंग होतं ते ऑटोकॅड सॉफ्टवेअर यूज करून कंप्लीट केलेलं आहे. ओके, थँक्यू.